नमस्कार. आज आपण पारंपरिक पद्धतीचं महाराष्ट्रीयन रेसिपी बघणार आहोत. खानदेशी डाळ बट्टी किंवा डाळ बाटी सुद्धा म्हणू शकतात. तर आज आपण भरपूर लेयर्स असलेली तसेच बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडरचा अजिबात वापर न करता बाटी बनवणार आहोत. त्याचबरोबर आंबट गोड चवीचं डाळ बनवूयात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे मी बट्टीचं पीठ घेतलेलं आहे. तुमच्याकडे बट्टीचं पीठ नसेल तर तुम्ही 2 कप गव्हाचं पीठ आणि 1 कप रवा घेऊन बट्टी बनवू शकतात. आता यात 1 चमचा बडीशोप मिक्सरमधून जाडसर फिरून घेतलेला आहे. 2 चमचे तीळ, अर्धा चमचा ओवा घालूया. ओवा हाताने चोळून घ्यायचा आहे. बट्टीला छान चव येते. चवीनुसार मीठ घालूया. अर्धा चमचा हळद घालून मिक्स करून घ्यायचे. आता थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं पीठ मळून घ्यायचंय. अर्धा चमचा तेल घालून पुन्हा पीठ मळून घ्यायचंय. इथे पीठ मळून झालेलं आहे. त्यातला एक मोठा गोळा घेऊन पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे. तर हे बघा, पातळ अशी पोळी लाटून घेतलेली आहे. आता यावर तेल लावून घेऊया. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे घडी घालायची आहे. प्रत्येक घडीवर थोडं थोडं तेल लावून घ्यायचंय, जेणेकरून बट्टीला छान लेयर्स पडतील. आता याला हलक्या हाताने दुमडून गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी 6-7 गोळे तयार झालेले आहेत. तर आता इथे एका भांड्यात थोडं पाणी घेऊन त्यावर स्टँड ठेवलेला आहे. त्यावर एका चाळणीला तेल लावून बट्टी वाफायला ठेवूयात. तुम्ही या जागी इडलीचं पात्र वापरलं तरी चालेल. आता याला झाकण लावून 15 मिनिटं वाफवून घ्यायचे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. 15 मिनिटं झालेली आहेत. बट्टी वाफवून झाली आहे. आता याला थंड होऊ देऊयात. तोवर आपण वरण बनवायला घेऊयात. कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचे. तेल गरम झाले की त्यात अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, कढीपत्ता घालायचा आहे. 2 मीडियम आकाराचे कांदे उभे असे कट करून घेतलेले आहेत. 2 मिनिटं परतून घेऊया. बारीक चिरलेला टोमॅटो घालूया. याला सुद्धा 2 मिनिटं परतून घ्यायचंय. 1 चमचा लसूणची पेस्ट आणि 1 मिरची घालून 1 मिनिटभर परतून घ्यायचंय. चिमूटभर हिंग घालूया. अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद घालून 1 मिनिटभर परतून घ्यायचंय. आता यात शिजवलेली तुरीची डाळ घालूया. डाळ रवीने घोटून घेतलेली आहे.
यात तुम्हाला गरजेप्रमाणे जितकं पातळ हवंय तितकं तुम्ही कोमट पाणी घालायचंय। चवीनुसार मीठ घालते। आता ही आमटी अगदी मंद फ्लेमवर उकळून घ्यायची आहे। एक चमचा चिंचेचं कोळं घालते। तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात किंवा आमसूल सुद्धा वापरू शकतात। एक छोटा लिंबा इतका गुळ घातलाय। बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। 2 ते 3 मिनिटं आमटी उकळून घ्यायची आहे। मस्त आंबट गोड चवीची आमटी तयार आहे। तर इथे बाटी सुद्धा थंड झालेली आहे। आता याला कापून घेऊया। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या बाट्यांवरती किती सुंदर लेयर्स पडलेले आहेत। आता पटकन बट्टी तळून घेऊया। यासाठी एका कढईत तेल गरम करायला ठेवलेले आहे। गरम तेलात बट्टी तळून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवून बट्टी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे। तर हे बघा मस्त अशा बट्टीला लेयर्स पडलेले आहेत। आता याला काढून घ्यायचे। मस्त अशा भरपूर लेयर्स असलेली बाटी आणि आंबट गोड चवीची आमटी एकदा नक्की करून बघा। अशाच चमचमीत रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।